पुढे विनंती करतो, माझा आवाजच कोणाचा ऐकत नाही वाटतं, मी पुढे विनंती करतो ज्यांनी ज्ञानात प्रत्येकाच्या भर पडली त्या म्हणजे आपल्या प्रोफेसर ताई अर्थात मिसेस राजभोज। आज आपले दादा आले नाहीयेत पण प्रतिनिधी पाठवलाय, बरोबर की नाही दादा, प्रतिनिधी पाठवलं। तर आपल्या धनश्री ताईंना विनंती करतो की आपण सुद्धा दोन शब्द व्यक्त व्हायचंय। उपस्थित मान्यवर, खरंच तुमच्यासमोर बोलणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते। दरवर्षी पौर्णिमा भांडूप कलाकार कट्टा आवर्जून म्हणजे खरंच खूप छान वाटतं। एवढे वयाची मर्यादा विसरून किंवा सुख दुःख हे सर्व ना सुखदुःख रोजच्या वातावरणात चालूच आहे। आणि मी नेहमी म्हणते जागतिक महिला दिन नसण्यापेक्षा जागृत महिला दिन असणं फार महत्त्वाचं आहे। कारण की दादा जसे बसलेत ना तसं सर्व आपले कोणी असो आपल्या आयुष्यात जो पण पुरुष असेल, आपले बंधू असतील, आपले मित्र असतील, वडील असतील, जे इथे येऊन जर त्या टाळ्यांच्या गजरात सर्वांचे स्वागत करतील आणि प्रत्येक महिलेला या व्यासपीठावर येऊन त्यांना प्रोत्साहित करतील तर खरंच तो एक जागृत महिला दिन असेल। त्याच व्यतिरिक्त मी एक आश्वासन इथे देण्याची इच्छा ठेवते की DVR एज्युकेशनल ट्रस्ट आहे जिथे आपण महिला सक्षमीकरणासाठी खूप काम करतो। अनिल भाऊ राजभोज ते स्वतः महिलांसाठी खूप करतात, माझे दीर आहेत मोठे, जोरात एकदा टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी। माझ्यासाठी खूप एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी आहेत ते। तर आम्ही राजभोज परिवार खूप महिला सक्षमीकरणाची कामं करतो म्हणजे इथे काय मी काय पुढचं ॲडव्हर्टाईज नाही, काही नाही आहे। सांगायचं तात्पर्य मागच्या वेळी पण मी हेच सांगितलेलं की दरवर्षी प्रत्येकाने स्वतःला अपग्रेड करा। जर कुठे मार्ग सुचत नसेल तर कृपया आमच्या घरात खूप महिला आहेत, फॅमिलीमध्ये सर्व आहेत, पुरुष आहेत, सर्व आम्ही एकजुटीने बालविकास महिला विकास, मी नेहमी भावना पण सांगत असते महिला विकास आणि बालविकास झाला तरच भांडूपची प्रगती होईल। भांडूप कलाकार कट्टेला पण मी नेहमी सांगितलं भांडूपच्या बाहेर जा आणि भांडूपचं एक वेगळं नाव निर्माण करा जेणेकरून खरंच आपल्या भांडूप कलाकार कट्ट्यासारखे अजून किती कलाकार, किती हुशार लोक आणि किती हुशार स्त्रिया, किती सक्षम स्त्रिया या भांडूपमध्ये आहेत हे कळलं पाहिजे सर्वांना। तुम्हाला जर कुठेही करिअर किंवा मानसिक किंवा शारीरिक अडचण असेल कृपया कोणतीही दुसरा विचार न करता पौर्णिमा आहे तिला माहिती आहे, आम्ही ती कॉन्टॅक्ट देऊ शकते, ती तुम्ही या। तुम्हाला आयुष्यात जर शैक्षणिक क्षेत्रात एक चांगलं उत्कृष्ट शिक्षक बनायचं असेल तुम्हाला आम्ही संधी देऊ। प्री प्रायमरी सेक्शनला फ्री ऑफ कॉस्ट आपण शिक्षण देतो, महिला विकास घडवतो। तुमचं जर शिक्षण 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्हाला इच्छा आहे की 15 वर्ष झालं तुमचे ग्रॅज्युएशन आहे, शिक्षण आहे, पण काहीतरी करायची इच्छा आहे पण कुठेतरी एक पुशअप नाही तर खरंच मी ते वचन देते, व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यासपीठ आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं व्यासपीठ आहे ज्यांनी त्या काळी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा उचललेला। आज त्यांचा वारसा आपण पुढे चालवत आहोत। या व्यासपीठावर उभं राहण्याची सुद्धा आमची चालण्याची सुद्धा लायकीच बोलली नाही आहे, पण त्यांच्या नावाखाली इथे उभं राहून जर आपण खरंच काही बोलतोय तर ते खरं उत्तीर्ण होणं गरजेचं असतं, ते महत्त्वाचं असतं। त्यामुळे तुमच्या अवतीभोवती जर कोणाला असं वाटत असेल तर खरंच या। शेवटी मी सांगू इच्छिते की कलाकार कट्टा तुम्ही खूप छान काम करताय आणि मी अभिनय धारापासून म्हणजे आम्ही फार लहान होतो, अभिनय धारांची जी लोक आहेत माझे आईवडील ज्यांना ओळखतात त्यांना आता मी तर नावाने नाही ओळखत, सर्व इथेच आहेत, भक्तीताई, पौर्णिमा, आम्ही सगळे लहानाच्या बहिणी बघितलेलं आहे मला इथे, तर काय नवीन नाही आहोत। हा पण मनापासून एक कळकळ आहे, भांडूपची प्रगती फक्त भांडूपसाठीच नाही भांडूपच्या बाहेर दिसली पाहिजे। आपली मुलं किती हुशार आहेत, आपला सुजय आहे एक कलाकार, आज त्याचं जे निवेदन करण्याची शक्ती किंवा एक म्हणजे
एंड मुवमेंटला तो म्हणतो ताई मला ऑपॉर्च्युनिटी आली, पण त्यांनी जे उचललं आहे आपल्याला आज इथे बसवून ठेवलं आहे, अशी खूप मुलं मुली आहेत आपल्या भांडूपमध्ये आणि त्यांना सर्वांना प्रोत्साहन देऊन भांडूपचं भविष्य फार छान असलं पाहिजे. फक्त बिल्डिंगी उभारताना नाही दिसल्या पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात खरंच तुम्हाला सांगते वय ही मर्यादा नाही. आपल्याकडे खूप शिक्षिका आहेत तिथे ज्या दिवस रात्र मेहनत करतात आणि शिक्षक तुमची श्रीमंती लोक घेऊ शकतात, पण शिक्षण एक अशी गोष्ट आहे ना ती तुमच्याकडनं कोणीही निसटून घेऊ शकत नाही. आज मी तुम्हाला खरंच सांगते, जर तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला गायडन्स हवा आहे तर खरंच या. आणि गायडन्स तेव्हाच भेटतो जेव्हा खरंच पुरुषांनी महिलेला साथ दिला ना. आज आमच्या घरी असे पुरुष आहेत ना जे खरंच आम्हाला साथ देतात. वयाच्या 30व्या वर्षी MAd, BAd, DSM, MCOM आणि आता PhD ची तयारी मी करते. एक मूल झाल्यानंतर हे खरंच माझ्या घरातल्या पुरुषांमुळेच आहे. शेवटी मी सर्वांना एक सांगेल, भांडूप कलाकार कट्टा तुमचं खरंच खूप अभिनंदन आहे. सर्व महिला कृपया स्वतःसाठी एक टाळी होऊन जाऊ दे, कारण की पुष्पा 2 पिक्चर बघितले जेव्हा कोण टाळी वाजत नसतं तेव्हा स्वतःच स्वतःची पाठ ठोकवतो, तशी आपणच आपली पाठ ठोकवली पाहिजे आणि हाच आपला जागर असतो. लोक म्हणतात की महिलांचं कुठचं घर नसतं, पण मी नक्की सांगेन महिलेशिवाय कुठचं घर नसतं. त्यामुळे महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जागतिक नाही, जागृत व्हा. स्वतःवर होणाऱ्या अत्याचारावर बोला आणि जर कोण तुमच्यासाठी नसेल तर नक्की वचन देते पौर्णिमाला सांगा, आम्ही खरंच काहीतरी करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.